हे बघा, मस्त असे हलके हे पकोडे होतात. खाली कढईला चिटकत देखील नाहीत. अगदी अलगद सुटले आहेत आपले पकोडे. असे खाण्यासाठी सुद्धा खूप चविष्ट लागतात. पण हे आपण कढी सोबत खाणार आहोत. व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. बारीक गॅसवर हे पकोडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. जास्त मोठ्या गॅसवर आपण जर हे पकोडे तळून घेतले, की आतून कच्चे आणि वरतून करपू शकतात. म्हणून कधी पण गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आणि मगच हे पकोडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. लालसर सोनेरी कलर येऊस्तर आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत. हे बघा, पकोडे तयार आहेत आपले. आता मी या कढीमध्ये सोडून घेणार आहे. सर्व पकोडे तयार करून घ्यायचे आणि हे असे कढीमध्ये सोडून घ्यायचे. आणि 15 ते 20 मिनिटांसाठी हे पकोडे कढीमध्ये मुरू द्यायचे. की मग झाले मग आपले मस्त असे कढी पकोडे तयार. आता मी हे 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे. आहे की नाही मस्त आणि छान छान सोपी सोपी रेसिपी. खूप सुंदर असे लागतात हे कढी पकोडे. तुम्ही सुद्धा घरी हे नक्की ट्राय करून बघा. एखाद्या वेळेस आपल्याकडे भाजी नसली किंवा काही वेगळं खाण्याचा मूड झाला तर ही कढी पकोडे तुम्ही नक्की ट्राय करा. आपल्या घरात